हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव तहसील कार्यालयावर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता। तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे आणि घराचे अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली असून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला होता। यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह जमिनी खरडून जाऊन अतोनात नुकसान झाले। यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याची खंत आमदार जवळगावकर यांनी मोर्चा दरम्यान व्यक्त केली। तर शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे। शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेले, त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी। घरामध्ये पाणी शिरून घराचं प्रचंड नुकसान झालं, त्यांना तात्काळ 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तात्काळ 25% ॲग्रीम देण्यात यावा। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे लाभार्थ्यांना तात्काळ राशन उपलब्ध करून द्यावे। शेतकऱ्यांची शेती अवजारे, सोलर पॅनल, ठिबक, तुषार पाईपलाईन इतर सामान पाण्याने वाहून गेली, त्याची भरपाई देण्यात यावी। जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी। निराधारांची थकीत रक्कम त्वरित जमा करण्यात यावी। यासह विविध मागण्या यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हदगाव हिमायतनगर विधानसभेतील पूरग्रस्त शेतकरी, निराधार महिला, घरकुल लाभार्थी, राशनधारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। बाळासाहेब खांजोडे, MCN न्यूज, हदगाव। आज जवळपास अर्धा दिवसापासून हिमायतनगर मतदारसंघामध्ये जे पूरहानी झाली त्या पूरहानीमधून आणि जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आज मला काही मंडळामध्ये आमच्या जवळपास एका 24 तासामध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि शासन म्हणतो की 65 मिलीमीटर झाला इतका दुष्काळ होतो। आज आमचे 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि आज हदगाव हिमायतनगर सुद्धा त्या ठिकाणी काही भागामध्ये जाऊन आलं। अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं आलेलं पीक दुधाशी आलेलं पीक त्या ठिकाणी गेलं। तर आमचं शासनाला आपल्या माध्यमातून एवढंच त्या ठिकाणी म्हणणं राहील की तात्काळ शासनाने हे देववत करूच नाही, तात्काळ या 8 दिवसामध्ये सरसकट शेतकऱ्या ठिकाणी 50,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी करावी। बऱ्याच शेतकऱ्याचे गुरं जनावरं त्या ठिकाणी वाहून गेले। जे जनावरं त्या ठिकाणी कुठं अडकून त्या ठिकाणी थांबले असतील ते जनावरं आपल्याला दिसतील, तर बऱ्याच जणांची जनावरं वाहून गेले। एवढा पाण्याचा फ्लो होता की त्या जनावरांचा ठाव ठिकाणा पता लागला नाही। त्याही जनावरांचा त्या ठिकाणी रीतसर पंचनामा करून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। पीक विम्याचं अग्रिम त्या ठिकाणी 25% तात्काळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे।